धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबतच देशमुख यांचे देखील देशमुख हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले होते। गेल्या अनेक दिवसांपासून म्हाडामधल्या जो जागेचा तिढा आहे तो कायम असताना आता ही भेट जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे। किती तारखेला पक्ष प्रवेश करताय आणि उमेदवारी आदरणीय पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे जुने आणि ऋणानुबंध संबंध आहेत। साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो। साहेबांची भेट घेतली आणि भेट घेऊन आता पुन्हा अकलूजला चाललोय। तुमच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे 14 तारीख आणि 16 तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात। शरद पवार उपस्थित राहणार आहे। तुम्ही येताना सुद्धा चेहऱ्यावरती कागद धरला होता, चेहरा लपवला, कारण काय आहे? तुमच्या अकलूजचे कार्यकर्ते सांगतात की दादासाहेब अजूनही अकलूजमध्येच आहेत, आजही कार्यकर्त्यांच्या घरी भेटी घेत आहेत। गेले 15 दिवस तुम्ही येणार, बाळदादा म्हटले होते तुतारी हातात घेणार, सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीररित्या आता मान्य करत का नाही आहात? अजूनही काही अडचण आहे का? तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का? वेट अँड वॉच। किती तारखेला पक्ष प्रवेश होणार आहे? मात्र वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी। 14 तारखेला होणार। वेट अँड वॉच सगळ्या तुम्हाला डावलं त्याबद्दल काय? वेट अँड वॉच सगळ्या गोष्टीला। थँक्यू। तेव्हा पवार आणि मोहिते पाटलांचे जुने संबंध असल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमचे कौटुंबिक संबंध आहे, परंतु पत्रकारांनी जे विविध प्रश्न विचारलेले होते त्यावर मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी जस्ट वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील 14 तारखेला पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। मंदार गुंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, 14 तारखेला प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जाते, दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात की वेट अँड वॉच, काय अर्थ घ्यायचा? धैर्यशील मोहिते पाटील यांचं तुतारी हातामध्ये घ्यायचं तर ठरलेलं आहे, मात्र त्याबरोबर इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आजमावून पाहिल्या जात आहेत। 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारीचा अर्ज दाखल करू शकतात सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्यासोबत, आणि त्याआधी अकलूजमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एक मेळावा घेण्याचं प्रयोजन आहे। हा मेळावा आधी 13 तारखेला घेतला जाईल असं सांगितलं जात होतं, आता 14 तारीख ही नवीन तारीख आलेली आहे। अजून बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि अर्थातच त्यासाठी कारण आहे ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्या बाजूने जो दबाव आहे आणि त्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत ते तर आजमावून पाहणं जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळं हा वेळ लागतो आहे। मात्र शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून या माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायचं धैर्यशील मोहिते पाटील यांनी नक्की केलेलं आहे आणि मगाशी मी जसं म्हटलं त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातील राजकारणात एक वर्तुळ पूर्ण होत आहे। बरोबर 5 वर्षांपूर्वी जे मोहिते पाटील कुटुंब शरद पवारांपासून वेगळं झाले होतं ते बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांच्याकडे परतताना दिसतंय। पण मंदार, आता 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटामध्ये प्रवेश करतायत, पण त्यांच्या या प्रवेशानंतर एकंदरीत राजकीय गणित माढातली बदलताना कशी दिसतील? राजकीय गणित या पद्धतीने बदलतील की या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये मागील वेळच्या मतदानाची जर टक्केवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाचे जे विजयी उमेदवार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य या अकलूज लोकसभा विधानसभेच्या मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी मिळवून दिलं होतं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार बनण्यामध्ये विजयी होण्यामध्ये या अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाची मोठी त्याच्यामध्ये योगदान होतं किंवा सिंहाचा वाटा होता आणि हे जे मताधिक्य होतं तेच निर्णायक ठरलेलं होतं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयामध्ये। आता हेच मोहिते पाटील स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना साथ लाभणार आहे ती फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांची। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीमध्ये आहेत, अजित पवारांच्या पक्षामध्ये आहेत, मात्र त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांचे स्थानिक विरोधक आहेत। 2 निंबाळकरांमध्ये विस्तार देखील जात नाही आणि त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या बंधूंनी या मोहिते पाटलांना साथ द्यायची ठरवलेलं आहे आणि त्यातून माढ्याचं जे गणित आहे ते पूर्णतः बदलणार आहे। जर कागदावरती आपण पाहिलं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर 6ही विधानसभा मतदारसंघांचे जे विद्यमान आमदार आहेत
ते महायुतीमध्ये आहेत. बबनदादा शिंदे असतील किंवा आणि स्वाभाविकच आगामी काळामधले माढामध्ये जो एकंदरीतच जागेचा तिढा आधी निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आता उमेदवारांमधला संघर्ष असणार आहे तो देखील तितकाच रंजक असणार आहे. मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.